नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जो काही मंत्रिमंडळ निर्णय आहे किंवा ज्याला आपण एक संक्षिप्त स्वरूपातला जो काही मंत्रिमंडळ निर्णय आहे, तर तो आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलच आपण थोडीशी चर्चा या ठिकाणी करणार आहोत. प्रयत्न करणार आहोत की नेमके काय-काय निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत, समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात पहिलं आहे बघा, मुंबईकरांसाठी यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढणार नाहीये. जो काही मालमत्ता कर अगोदर होता तर तो सेम राहणार आहे. त्यानंतर दुसरं आहे, राज्यात नमो महारोजगार मेळावा आयोजित करणार, 2 लाख रोजगार निर्माण करणार. म्हणजे एक मोठी संधी युवकांसाठी या ठिकाणी निर्माण होणार आहे की जेणेकरून 2 लाखापर्यंतचे रोजगार असतील किंवा जे काही नोकरी असतील तर त्या ठिकाणी मिळतील किंवा स्वयंरोजगार पद्धतीने निर्माण करून देण्याची तरतूद करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील असल्याकारणाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षांवरील नागरिकांना लाभ देणार. आता ते लाभ काय असतील याचा खुलासा लवकरच आपल्या समोर होईल, परंतु परंतु ही घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे काही त्यांचं ऑफिशियल हँडल आहे डिजिपर, तर त्यावरती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. बघा, राज्यातील सर्व पालिकांमध्ये नगरोत्थान महाअभियान राबवणार, पायाभूत सुविधा बळकट करणार, उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार. म्हणजे शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक नवीन योजना येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे, जेणेकरून बांबूचं उत्पादन सुद्धा मिळणार आहे आणि त्याच्यावरती काही आपल्याला थोडंफार अनुदान सुद्धा मिळण्याची शक्यता असणार आहे. नंतर हे बघा, मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणे, मद्य उद्योगाला बळकटी त्या ठिकाणी देणे. म्हणजे जे काही मधुमक्षिका पालनाच्या अंतर्गत जे काही उद्योग येतात तर त्यांना चालना देण्यासाठी सुद्धा तरतूद या निर्णयामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी ही जी काही आहे तर ती तयार करण्यात आलेली आहे. बंजारा लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करणार, मूलभूत सुविधा त्यांना मिळणार आहेत. शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारती त्या ठिकाणी उभारल्या जाणार आहेत. धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार. सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते त्या ठिकाणी मिळणार. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्प सुधारित मान्यता त्या ठिकाणी मिळणार आहे. नंतर बघा, बिगर कृषी सहकारी संस्था अर्थसहाय्य संस्थांना मजबूतीकरण त्या ठिकाणी होणार आहे. कोंढाणा लघु प्रकल्प कामाच्या ज्यादा खर्चास मान्यता त्या ठिकाणी मिळणार आहे. 30वे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार. नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरु अधिनियम त्या ठिकाणी लागू होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार. कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता 60 वर्ष त्या ठिकाणी वाढवण्यात आलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन मंडळ कार्यालयांनी स्थापन करणार आहेत. गोसेवा आयोगासाठी सह आयुक्त पशुसंवर्धन पद त्या ठिकाणी मित्रांनो, अशा पद्धतीचे निर्णय जे काही आहेत तर ते मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि जे काही आपला महाडिजिपर आहे, म्हणजेच महाराष्ट्र शासनात जे काही इन्स्टा हँडल आहे तर त्याच्यावरती हे प्रदर्शित करण्यात आलेलं आहे की अशा पद्धतीचे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत आणि याच्यानुसार आता जे काही आहे तर सदरील कार्यवाही आपली होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं मंत्रिमंडळ निर्णय होते जे की आपण बघितले. तर ही जी काही माहिती आहे तर या संदर्भातच अजून डिटेल व्हिडिओ आपले येणार आहेत. त्यासाठी आपल्याला करायचं काय तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी पोहोचतील. मित्रांनो, बऱ्याचशा योजना अशा असतात की ज्यांना आपण जितक्या लवकर अर्ज करू तितक्या लवकर आपल्याला ती योजना त्या ठिकाणी मिळते, ज्याला आपण फर्स्ट कम फर्स्ट सर्व या पद्धतीला बोलतो. तर तशा पद्धतीच्या अर्जांसाठी आपल्याला माहिती लवकरात लवकर मिळणे गरजेचं असते आणि त्यासाठी आपल्याला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून आपला फायदा त्या ठिकाणी होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.